आपल्या संप्रदायाचा नियम आहे। काल्याचं कीर्तन ज्या कीर्तनकाराचं असेल त्यानं लवकरात लवकर अभंग संपून टाकायचं आणि जास्तीत जास्त कृष्णाच्या लीला सांगायच्या। त्याच्यात आज किशोर महाराज, अभय महाराज सारखी गोड गायक, तात्यांसारखा वादक इथं गोड रंगलय कीर्तन। ब्रह्मादिक इच्छा करत असतील आज पानेवाडीला जायचं, सावता महाराजाच्या मंदिरासमोर नाचायचं। काय त्या गवळणी, काय तो आवाज, काय तो सप्ता, वा वा वा। एवढा गोड सोहळा इथं चालू आहे। खरंच अण्णांना मानाचा मुजरा। एवढा गोड कार्यक्रम आपण करता। काय माता जमल्यात, एवढ्या चटक्याच्या उन्हात तुम्ही बसलात मातांनो। हो माझ्या बहिणींना मुजरा। एवढ्या उन्हात ही माणसं बसलीत बघा। आमची छोटी छोटी पोरं टाळ वाजवतायत। एवढं रंगलय कीर्तन 20 मिनिटं घेतोय, 15 मिनिटं तुमचे बघा, लक्ष देऊन ऐका। वसुदेवा देत देवकी बहीण, वसुदेव देवकीचं लग्न चालू असताना अचानक आकाशामधून एक आवाज आला की कंसा, ज्या बहिणीचं लग्न करतो तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे। हातामध्ये शस्त्र घेतलं आणि बहिणीलाच मारायला धावला। हात तो धरिला वसुदेवे, मारू नको, माझी सगळी मुलं तुला आणून देईल। 6 मुलं कंस मामानं मारली, 7वा गर्भ योगमायेने नष्ट केला। 8व्या गर्भाच्या वेदना देवकीला सुरू झाल्या। भगवान प्रगट झाले, नंदाच्या घराला जाण्याचा संदेश दिला। टोपलीमध्ये उचललं, यमुना मैयानं थोडासा त्रास दिला, पहिलं दर्शन यमुनेला दिलं। भागवतात आपण या कथा ऐकल्यात। यमुना स्थिरावली, यशोदेला झालेली मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली, आपला पोरगा यशोदेच्या शेजारी मांडला आणि मग रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठते दूध। कंसाला कळालं 8वा आला, 8वा आला, 8वा नव्हता, 8ही होते। गरगर गरगर फिरून मारणार तुझं लागी वधी, उपजला मजादी। सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली आणि तिनं यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला। तात्या नितांग नितांग नितांग, सगळ्या गावात माहिती पडलंय काय गवळण गावाला माहिती पडलं यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला। पूर्वी ना पूर्वीच्या काळात एखाद्या आईला मुलगा झाला ना, लई गावात आनंद हो। सगळी पानेवाडी ना तिच्या घरी जायची हो, आनंदानं वटी भरायची, हळद कुंकू करायची, गिफ्ट न्यायची तिला। महाराज बंद झालं यात, गिफ्ट नाही ना, हळद कुंकू नाही ना, प्रेम नाही, काही घेणं नाही कुणाला, काही आनंदच राहिला नाही। कोरोना आला, बाप ॲडमिट झाला तर पोरगाच भेटायला नाही गेला। बाप ॲडमिट झाला, 1 स्कोर होता बापाचा, 1 स्कोर, एकदाच खोकला फक्त, काही नव्हतं हो त्याला। बापाला ॲडमिट केलं पोरानं तर मेडिकलमध्ये डबा मांडला। बापानं विचार केला 15 एकर घेतली राव मी, मोसंबीची बागण, उसन फिसन, आणि पोरानं मला डबा नाही आणला, बाप मरून गेला। प्रेम संपू देऊ नका हो पानेवाडीकर। आपापसातलं प्रेम कधी संपायचं नसतं। जगातलं प्रेम संपलं की तुमचं राहणं मुश्किल आहे। प्रेम असलं पाहिजे, एकमेकाबद्दलचं प्रेम असलं पाहिजे गावामध्ये।